रोजची धावपळ करता करताना बऱ्याचदा आपल्याला थकवा जाणवतो, रक्ताची कमी जाणवते आणि मग अशामध्येच काय पौष्टिक खावं ना हा प्रश्न पडतो. बरं, प्रत्येकालाच महागडे ड्रायफ्रुट्स आणणं परवडेलच असं नाही. म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत एकदम मस्त असा खुसखुशीत, मऊसूत, जराही तूप न वापरता लाडूची रेसिपी शेअर करणारे, जे तुम्ही उपवासाच्या दिवशी देखील खाऊ शकता. रोज एक लाडू आणि यासोबत दूध खाल्ला तर दिवसभर तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच या खुसखुशीत लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याकरिता आपल्याला या ठिकाणी लागणारे अर्धा किलो शेंगदाणे, कारण शेंगदाण्याला बऱ्याचदा गरिबांचं बदाम म्हटलं जातो आणि म्हणूनच तर डॉक्टर देखील रक्ताची कमी भासल्यास गुळ आणि शेंगदाण्याचं सेवन दररोज करायला लावतात. पण काही व्यक्तींना शेंगदाणे जास्त खाल्ले की लगेच ॲसिडिटी होते, तर त्याकरिता मी तुम्हाला पुढे चालून एक उपाय सांगणारच आहे. हे घेतलेले शेंगदाणे मी एका ताटात काढून घेतले. आता यावर 2 चमचे पाणी शिंपडते आणि लगेचच दोन्ही हातांनी हे व्यवस्थित चोळून घेते. असं करण्यामागचं कारण तुम्हाला पुढे समजेलच. तर बघा, आपल्या या शेंगदाण्यांची जरा वेळातच साल लगेचच ओलसर झालेली आहे. आता हे आपण भाजायला घेऊयात. त्यासाठी शक्य असल्यास जाड बुडाची आणि थोडीशी पसरट आकाराची कढई वापरा, ज्यामुळे हे व्यवस्थित असे खमंग भाजले जातील. शेंगदाण्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं, फायबर असतं, ज्यामुळे अंगदुखी, थकवा किंवा कितीही रक्ताची कमी असू द्या, तुम्ही दररोज एका लाडूचं सेवन केलं तर हे नाहीसं होईल. शेंगदाणे मी एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग भाजून घेतेय, ज्यामुळे याला जास्त काही डाग न पडता एकसारखे कुरकुरीत भाजले जातील. शेंगदाणे कुरकुरीत भाजले गेले की तयार होणारे लाडू देखील मस्त असे खुसखुशीत तयार होतात. याला जास्त पाणी सुटत नाही. लाडू तोंडात गेला की लगेचच विरघळतो. तर बघा, शेंगदाण्याची अशा पद्धतीने पटकन साल निघायला हवी इतपत हे व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता या शेंगदाण्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. त्याकरिता हे मी एखाद्या रुमालावर काढून घेते. तुमच्याकडे रुमाल नसेल तर कापडी पिशवीमध्ये काढून घेऊ शकता. आणि आता बघा, ह्या शेंगदाण्यांची साल काढणं किती सोपं होणार आहे. या पद्धतीने रुमालाची पुरचुंडी बांधायची आणि हा रुमाल जरा वेळ असाच आपटवायचा किंवा मग हाताने चुरगळायची. असं केल्यामुळे शेंगदाण्याची साल पटकन निघते. आणि सुरुवातीला आपण एक उपाय तर वापरलाच आहे. शेंगदाण्याला थोडंसं पाणी लावून घेतलं होतं, ज्यामुळे याची साल निघणं फारच सोपं जातं. तर बघा, अगदी काही मिनिटांमध्येच आपल्या संपूर्ण शेंगदाण्यांची पूर्णतः साल व्यवस्थित अशी निघालेली आहे. आता तुम्ही म्हणाल, शेंगदाण्याची साल खाणं खूप पौष्टिक असतं, यामध्ये देखील भरपूर सारे फायदे असतात. पण बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो, तर त्यांनीही साल काढणं खूपच आवश्यक आहे. कारण या 2 शेंगदाण्यांच्या दलामध्ये एक हलकासा कोंब असतो, तो आपल्याला पूर्णतः काढून टाकायचा आहे. तो कोंब खाल्ला की मगच ॲसिडिटीचा त्रास होतो. शेंगदाण्यांची साल काढणं देखील अतिशय सोपं आहे. या पद्धतीने झाऱ्या घ्यायचा आणि हा जरासा हलवायचा, ज्यामुळे साल लगेचच सेपरेट होते आणि त्याचसोबत शेंगदाण्यांमधील जो अंकुर आहे तो देखील सेपरेट होतो. ही टिप्स वापरल्यामुळे आपल्या घरभर शेंगदाण्यांची साल उडणार नाही. तयार करून घेतलेले शेंगदाणे लगेच मिक्सरच्या भांड्यात घातले. आता यामध्ये घालूयात वजनी प्रमाणात 400 ग्रॅम, तर कपाच्या अंदाजानुसार 2.5 कप बारीक चिरलेला गूळ. शेंगदाणे देखील या कपाने मी मोजून घेतले होते, तर ते 4 कप भरले होते. घेतलेलं दोनही साहित्य मिक्सरचं झाकण लावायचे आणि या पद्धतीने हलवून घ्यायचं, ज्यामुळे ते व्यवस्थित एकत्र होईल. लगेच आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. हे मिक्सरला दळत असताना एकतर मिक्सर चालू बंद करा किंवा मग पल्स मोडवर दळून घ्या. असं केल्यामुळे आपल्या या मिश्रणाला पाणी सुटणार नाही किंवा जास्तच मिश्रण चिकटसर होणार नाही. तर बघा, संपूर्ण साहित्य मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अगदी मस्त असे शेंगदाणे गूळ एकजीव झालेले आहेत. गुळाचं प्रमाण अचूक असल्यामुळे लगेचच याचे लाडू देखील बांधले जात आहेत. बघा, या पद्धतीने आपल्याला जरासुद्धा तूप, तेल वापरण्याची गरज नाहीये. अगदी एका हाताने देखील सहजतेने हे लाडू बांधले जात आहेत. शेंगदाण्यामध्ये मूळचाच तेलकटपणा असतो, तर लाडू बांधताना आपोआपच तेलात जरासं तेल सुटायला लागतं आणि यामध्येच आपले हे लाडू व्यवस्थित असे गोल गरगरीत बांधले जातात. आणि आपण हे मिश्रण पल्स मोडवर दळलेलं असल्यामुळे संपूर्ण शेंगदाणे एकसारखे बारीक न होता काही थोडेसे मोठ्या आकाराचे आहे, तर काही जास्त बारीक आहे. यामुळे लाडू खाताना मस्त असा नटी फ्लेवर येतो.
शेंगदाणे खरपूस भाजलेले असल्यामुळे खमंगपणा जाणवतो आणि हे लाडू तोंडात जाताच पटकन विरघळतात. सहजतेने आणखी एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते. तयार झालेले लाडू अगदी 3 ते 4 महिने देखील आरामशीर टिकतात. जरासुद्धा खराब होणार नाहीये, कारण यामध्ये आपण तुपाचा किंवा तेलाचाही वापर केलेला नाहीये. तुमच्याकडे जर घरामध्ये खोबरं शिल्लक असेल, त्यासोबत डिंक असेल, तर तो देखील तुम्ही भाजून या मिश्रणामध्ये मिक्सरला दळून वापरू शकता, ज्यामुळे लाडू आणखी जास्त चविष्ट होतील. पण मला अगदी साध्या सोप्या पद्धतीने लाडू बनवायचे असल्यामुळे मी फक्त या ठिकाणी गूळ आणि शेंगदाण्याचाच वापर केलेला आहे. हे लाडू तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. मुले अगदी आवडीने खातात. उपवासाच्या दिवशी आपण सकाळीच हा एक लाडू आणि यासोबत कपभर किंवा ग्लासभर दूध पिलं तर भरपूर काळापर्यंत आपल्याला भूक लागत नाही. तर काही जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रात्रीच्या वेळेला हा एक लाडू आणि यासोबत 1 ग्लास कोमट पाणी प्या. तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास देखील पूर्णतः नाहीसा होईल. तयार झालेला लाडू बघा किती सहजतेने तुटला गेलाय. हातावर देखील चुरून दाखवतेय बघा, किती मस्त असा खुसखुशीत आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.